चला तर मग आज एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. ही गोष्ट आहे कोसंबी जातकाची, जी आपल्याला शांतीच्या एका शाश्वत नियमाबद्दल खूप काही शिकवून जाईल. पण ही कथा सुरू करण्याआधी एक विचार मनात येतो. खरंच 2500 वर्षांपूर्वी झालेला एक वाद आजच्या आपल्या आयुष्यातील संघर्षांबद्दल काही शिकवण देऊ शकतो का? चला, या प्रश्नाचं उत्तर आपण या कथेतूनच शोधूया. चला तर मग या कथेच्या अगदी मुळाशी जाऊया. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इतक्या मोठ्या वादाचं मूळ एका अगदीच क्षुल्लक गोष्टीमध्ये होतं. विश्वास बसणार नाही, पण या प्रचंड मोठ्या वादाची ठिणगी पडली ती एका अगदीच साध्या कारणामुळे. एका भिक्खूने शौचालयात वापरलेलं जास्तीचं पाणी भांड्यात तसंच ठेवलं. हो, फक्त एवढंच. पण बघा, या एका छोट्याशा चुकीने पुढे केवढं मोठं वादळ उभं केलं. आता बघूया की ती छोटीशी, जवळपास नगण्य चूक एका प्रचंड मोठ्या विभाजनाचं कारण कशी ठरली. पाण्याच्या एका थेंबापासून सुरू झालेला हा वाद पाहता पाहता मतभेदांचा समुद्र कसा बनला ते आता आपण पाहूया. तर मग हे प्रकरण इतकं वाढलं तरी कसं? बघा, सुरुवातीला काय झालं, त्या भिक्खूला सांगितलं गेलं की अरे तुझी ही चूक म्हणजे पाप आहे. त्याने ते मान्यही केलं. पण मग त्यालाच प्रश्न पडला की अरे जी चूक न कळत झाली ती पाप कशी काय असू शकते? आणि इथूनच गैरसमजाला सुरुवात झाली. त्याच्यावर खोटं बोलण्याचा आरोप झाला आणि वाद इतका विकोपाला गेला की एका विद्वानाने दुसऱ्याला संघातून बहिष्कृतच करून टाकलं. आणि याचा परिणाम काय झाला? संपूर्ण समुदाय 2 गटांमध्ये विभागला गेला. इथे सरळ दोन तट पडले. ज्या गटाने बहिष्कार टाकला होता त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जे केलं ते नियमानुसार केलं, ते योग्यच होतं. तर दुसऱ्या गटाचं म्हणजे त्या भिक्खूच्या अनुयायांचं म्हणणं होतं की हा बहिष्कारच बेकायदेशीर आहे. म्हणजे आता बघा, वाद चुकीचा नव्हता, तर तो आता प्रतिष्ठा आणि नियमांचा बनला होता. आणि या वादाची आग इतकी पसरली की तो काही फक्त मठापुरता मर्यादित राहिला नाही. सामान्य नागरिक, त्यांना मदत करणारे लोक, इतकंच काय, असं म्हणतात की स्वर्गातले देवसुद्धा विभागले गेले. जरा विचार करा, एका छोट्याशा भांडणाने किती मोठं रूप घेतलं होतं. जेव्हा हा वाद अगदी शिगेला पोहोचला होता तेव्हा स्वतः गौतम बुद्धांनी ठरवलं की आता यात हस्तक्षेप करायला हवा. त्यांनी या भांडणाऱ्या भिक्खूंना शांत करण्यासाठी एका राजाची बोधकथा सांगायला सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे ते भिक्खू काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट एकाने तर चक्क बुद्धांनाच उत्तर दिलं. म्हणाला, तुम्ही शांतपणे आराम करा, आम्ही आमच्या भांडणानेच प्रसिद्ध होऊ. यावरूनच कल्पना येते की त्यांचा हट्टीपणा किती टोकाला गेला होता. बुद्धांनी त्यांना राजकुमार दिघाऊची कथा सांगितली. राजा ब्रह्मदत्ताने त्याचं राज्य हिसकावून घेतलं होतं आणि त्याच्या वडिलांना ठार मारलं होतं. अनेक वर्षानंतर सुडाची संधी चालून आली. दिघाऊला तोच राजा एकटा आणि निशस्त्र सापडला. पण त्याने काय केलं असेल? त्याने सूड घेण्याऐवजी राजाला माफ केलं, त्याचे प्राण वाचवले. आणि त्याच्या या एका कृतीने द्वेषाचं ते चक्र कायमचं थांबलं आणि दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. या कथेमागचा बुद्धांचा संदेश अगदी स्पष्ट होता. अरे, जर हातात तलवार घेतलेले, एकमेकांचे कट्टर वैरी असलेले राजे एकमेकांना माफ करू शकतात, तर धर्म आणि शांतीच्या मार्गावर चालणाऱ्या या भिक्खूंनी एकमेकांना माफ का करू नये? पण त्या भिक्खूंवर या बोधकथेचाही काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा शेवटी बुद्धांनी त्यांना काही अंतिम शब्द सांगितले, जे या कथेचा आणि कदाचित आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा संदेश आहे. बुद्धांनी संघर्षाच्या अगदी मुळावरच बोट ठेवलं. ते म्हणाले, याने मला शिवी दिली, त्याने मला मारलं, अशा गोष्टी मनात धरून ठेवल्याने क्रोध कधीच शांत होत नाही. उलट तो राग मनात साचून राहतो आणि वाद फक्त वाढतच जातो. आणि मग त्यांनी तो शाश्वत नियम सांगितला. द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, तो केवळ प्रेमानेच संपतो. हाच शांतीचा शाश्वत नियम आहे. खरं तर हेच या संपूर्ण कथेचं सार आहे. बुद्धांनी पुढे एक अतिशय व्यावहारिक सल्लाही दिला. जर तुमच्या आजूबाजूचे लोक सतत भांडणातच अडकलेले असतील, तर त्यांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. जसा हत्ती जंगलात एकटा आणि निर्भयपणे फिरतो, तसंच आपला मार्ग चालत राहावा. बुद्धांनी इतकं समजावूनही भिक्खू काही ऐकले नाहीत. मग या हट्टीपणाची त्यांना काय किंमत मोजावी लागली? चला, कथेच्या शेवटच्या भागात पाहूयात. जेव्हा बुद्धांची खात्री पटली की हे भिक्खू ऐकण्याच्या पलीकडे गेले आहेत, तेव्हा ते त्यांना त्यांच्याच अवस्थेत सोडून तिथून निघून गेले. त्यांनी कोसंबी शहर सोडलं आणि ते दुसरीकडे रवाना झाले. पण आता एक अनपेक्षित गोष्ट घडली. जेव्हा तिथल्या सामान्य लोकांना हे कळलं की या भिक्खूंमुळेच बुद्ध निघून गेले आहेत, तेव्हा ते प्रचंड संतापले. त्यांनी सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला. या भांडखोर भिक्खूंना ना कोणी नमस्कार करायचा, ना कोणी भिक्षा द्यायची. म्हणजे एक प्रकारचा सामाजिक बहिष्कारच टाकला.
जेव्हा भिक्खूंना अन्न आणि आदर मिळणं बंद झालं तेव्हा मात्र त्यांचं डोकं ठिकाणावर आलं. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. शेवटी या सामाजिक दबावामुळेच त्यांना बुद्धांकडे जाऊन त्यांची क्षमा मागावी लागली. म्हणजे बघा, त्यांना शहाणपण आतून नाही तर बाहेरच्या परिस्थितीमुळे आलं. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकलो? पहिलं म्हणजे अगदी क्षुल्लक वाटणारे वादही खूप मोठे होऊ शकतात. दुसरं, मनात राग, द्वेष ठेवल्याने संघर्ष कधीच मिटत नाही. तिसरं, द्वेषाचं चक्र फक्त आणि फक्त क्षमेनेच तोडता येतं, सुडाने नाही. आणि चौथं, कधीकधी शहाणपण उशिरा सुचतं, पण तेही बाह्य दबावामुळेच. आणि जाता जाता एक प्रश्न, ही सगळी कथा ऐकल्यावर काय वाटतं, जास्त कठीण काय आहे, आपली चूक कबूल करणं की दुसऱ्याची चूक माफ करणं? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.